मी आरती कुलकर्णी। ही सगळी दृश्य बघून तुम्हाला कळलंच असेल आपण IBN लोकमत स्पेशल मध्ये कशाबद्दल बोलणार आहोत। पण आज आपण नाले सफाई बद्दल बोलणार नाही आहोत। ज्याला नाला नाला म्हणून हिणवलं जातं त्या नद्यांची सफाई तरी कुठे होते? मुंबईमध्ये 26 जुलै झालं तेव्हा कुठे आपल्याला मुंबईमध्ये मिठी नावाची एक नदी आहे याची जाणीव झाली। पण फक्त मिठीच नाही, दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि मिठी अशा 4 नद्या मुंबईमध्ये आहेत। पण या नद्यांचे नाले आणि नाल्यांची गटारं झाली आहेत। खरं तर मुंबईमध्ये धोधो पडणाऱ्या पावसाचं पाणी या नद्या खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये नेऊन सोडतात। पण या नद्यांमध्ये जर कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य असेल तर हे पाणी वाहून कुठे जाणार आणि मग मुंबई तुंबणार हा मोठा प्रश्न आहे। प्रशासकीय यंत्रणा, राजकीय नेते, कॉन्ट्रॅक्टर्स या सगळ्या बरोबर आपण सुद्धा ही मुंबई बुडवण्याचा डाव रचतोय का हा प्रश्न आम्ही विचारतोय। मुंबईमधल्या नद्यांची कहाणी मिठी नदीपासून सुरू होते। मिठीची काय अवस्था आहे हे आपण बघणार आहोत, पण आधी बघणार आहोत मुंबईतल्या नॅशनल पार्क मधून वाहणारी दहिसर नदी प्रदूषणाचा कसा शाप भोगते ते। सव्वीस जुलै 2005च्या पुरानं जशी मिठी नदी मुंबईकरांना कळली त्या व्यतिरिक्त 3 नद्या मुंबईत आहेत, त्या म्हणजे दहिसर, पोयसर आणि ओशिवरा हेही कळलं। त्यापैकीच एक ही आहे दहिसर नदी। या दहिसर नदीवर एकेकाळी बैजू बावरा या चित्रपटातलं तू गंगा की मौज में मैं जमुना की धारा हे गाणं चित्रित केलं गेलं होतं। नाही खोटं सांगत नाही, हे अगदी खरं आहे। तू गंगा की मौज में जमुना का धारा, तू गंगा की मौज में जमुना का धारा, हो रहेगा मिलन ये हमारा, हो हमारा तुम्हारा रहेगा मिलन। याच नदीवर हे गाणं चित्रित केलं गेलं होतं। हे ऐकून नवल वाटेल, कारण ही नदी आधी बारमाही व्हायची, फक्त मे महिन्यात आटायची असं अनेक जण इथले जे आधीचे रहिवासी होती ते सांगतात। आता जर बघितलं नॅशनल पार्कातल्या तुलसी तलावाजवळनं हिचा उगम सुरू होतो आणि तुलसी तलाव भरून जे वाहतो ते म्हणजे हे दहिसर नदीचं आउटलेट। दहिसर नदीची ही बाजू म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कात ज्याच्यावर बांध घालून बोटिंग चालतं तो हा भाग आहे। जर आपण बघूया सध्या खरं तर या तलावातलं जे पाणी होतं ते सोडून या तलावाची खोली म्हणजे नदीवरच एक थोडंसं धरण बांधून तलाव सदृश निर्माण करण्यात आलं आहे आणि त्याचं आता खोली वाढवण्याचं काम सुरू आहे। ही माती काढण्याचं काम सुरू आहे। खरं तर पावसाच्या आधी हे काम करणं सुरू होतं, पण जर ते वेळेत झालं नाही तर ही सगळी माती वाहून पुढे या नदीच्या प्रवाहात पुढे जाईल आणि जिकडे अरुंद जागा आहे तिथे अडकेल आणि तिथे मात्र पूरसदृश्य परिस्थिती जास्त पावसात निर्माण होईल असं म्हणायला हरकत नाही। दहिसर नदीचा हा आपण भाग बघितला। खरं तर हे जे येतं हे संजय गांधी नॅशनल पार्क किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गतलं हे सगळं काम आहे। पण जो पुढचा भाग आहे जे काम पालिकेनं करणं अपेक्षित आहे ते पालिकेनं केलंय का किंवा तिचं पात्र रुंद केलंय का, त्यातला गाळ काढलाय का हे बघणं गरजेचं आहे। नाहीतर या पावसाळ्यात पुन्हा एकदा ही नदी आपलं रौद्र रूप दाखवल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग बघूया पुढे कशी ही नदी स्वच्छ केली आहे की तशीच अस्वच्छ आहे। जंगलातून वाहत येत जेव्हा ती शहरात पहिल्यांदा बाहेर पडते तेव्हाचे हे चित्र आपण पाहतो। इथेही स्वच्छता झालेली बघायला मिळत नाहीये। आताही मशीनद्वारे गाळ काढून तिथेच टाकला जातोय, त्यामुळे ही स्वच्छता नेमक्या कुठल्या प्रकारची आहे हे सांगायला आहे किंवा हे कळायला मार्ग नाहीये। त्याच बाजूला दुसरीकडे आपल्याला गोठ्यामधलं टाकलेलं शेण मलमूत्र वाहत येताना बघायला मिळते। हे इथेच डंप केलं जाते। खरं तर गोठ्यांच्या मालकांना पालिकेने दंड लावण्याची आता गरज निर्माण झालेली आहे, कारण त्यांना फुकटा तिथे कचरा किंवा शेण डंप करायला मिळते आणि त्याच्या बदल्यात मुंबईकरांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। प्रशासन जर म्हणते साफसफाई झाली आहे तर ती दिसते कुठे?
कारण दहिसरच्या म्हात्रे नगरच्या जवळपासची ही दहिसर नदी वाहतानाचा हा भाग आपण पाहतोय की इथे साचलेला गाळ आणि कचरा तर तसा आहेच, पण इन ॲडिशन इथे सांडपाणी पण सोडलं जातंय। या सगळ्या घाण इथे तशीच आहे। अगदी दूरवरचा पट्टा बघितला तर त्याच पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अजूनही स्वच्छता इथे झालेली बघायला मिळत नाहीये। चला तर मग पुढे बघूया नदीच्या मुखाशी साधारणतः किंवा असा भाग जो नदीच्या मुखा किंवा अगदी समुद्रात जो भेटतो किंवा खाडीला भेटतो त्याच्या थोडासा अलीकडचा भाग नेमका स्वच्छ केलाय का की तोही असाच आहे। चला दहिसर नदीच्या मधल्या भागात आहोत आपण। जर इथे लक्ष दिलं तर अजूनही इथली साफसफाई व्यवस्थित झालेली नाहीये असं चित्र बघायला मिळतंय। जर डाव्या कोपऱ्याला आपण बघितलं तर कचऱ्याचे ढीग हे भिंतीच्या बरोबर डाव्या कोपऱ्यातून खाली आलेले बघायला मिळतात। खरं तर तोही उपसा करून वर काढून हा सगळा गाळ बाहेर फेकून देणं गरजेचं होतं। इतकंच नाही, पण जिथं मँग्रोव्ज किंवा तिवरांच्या जंगलात नदी घुसते तिथे तर कोणत्याही प्रकारची साफसफाई झालेली नाहीये। अजूनही गाळाचे थर बघायला मिळतात। स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। प्रशासन म्हणते खरं की 76% नद्यांची साफसफाई झालेली आहे किंवा मोठ्या नाल्यांची साफसफाई झालेली आहे। अगदी गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% जास्त। खरं चित्र आहे का असं? खरं तर तुम्ही आज बघाल तर मी दहिसर नदी संदर्भात बोलायचं तर आत्तापर्यंत जवळजवळ 200 ते 250 ट्रक गाळ काढला गेलेत आहे आणि अजून फक्त 50 ते 70% गाळ हा 50 ते 70 ट्रक गाळ अजून काढायचे आहे। दहिसर नदीचा प्रश्न जो नेहमीचा दरवर्षी आम्ही सांगतो तोच आहे की मँग्रोव्जमध्ये आम्हाला गाळ काढायला मिळत नाही, परमिशन मिळत नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून। गेले 4 वर्ष आम्ही याचा फॉलोअप करतोय। पण शीतलजी, खरं तर ही सगळी स्वच्छता ठेवणं किंवा या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं एक स्थानिक नगरसेविका म्हणून तुमची जबाबदारी आहे। मग तुम्ही का पत्रव्यवहार करून या गोष्टी यांना उत्तर शोधत नाही आहात? मी अनेक वेळेला पत्रव्यवहार केला आहे। मुख्यमंत्र्यांनाही या संदर्भात आम्ही पत्र दिलेली आहे। या संदर्भात आम्ही जिथे जिथे दरवाजे ठोकवता येतील तिथे तिथे केलेले आहे। कांदळवनाच्या जे आपल्याकडे वेगळं सेल आहे त्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे, त्यांची व्हिजिट लावलेली आहे, परंतु प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला मिळत नाही आहे। असं होऊ नये, पण जर मोठ्या पावसामध्ये दहिसर नदी दुथडी भरून वाहू लागली, दोन्ही बाजूला पाणीच पाणी झालं, तर अशा वेळेला जबाबदार स्थानिक नगरसेविका म्हणून तुम्हाला धरायचं की सत्ताधारी तुमचा पक्ष शिवसेनेला धरायचं? आज तुम्ही बघाल तर आता संपूर्ण तळ दिसतो आहे, म्हणजे ह्याच्या पलीकडे साफसफाई तर होऊ शकत नाही कारण आता म्हणजे तळ लागलेला आहे। काही काही ठिकाणी हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। दौलतनगरच्या ठिकाणी तुम्ही बघाल तर प्रचंड शेण पडत आहे कारण तिथे संपूर्ण बाजूला मोठे मोठे गोठे आहेत आणि या गोठ्यांवरही कारवाई आम्ही अनेक वेळेला केली आणि सतत करत आहोत, परंतु ही न्यायालयीन केस असल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर अधिक ॲक्शन घेता येत नाही। परंतु तिथे प्रचंड प्रमाणात शेण पडतं आहे आणि ते शेण थांबवण्याचा अनेक NGO आहे, आमच्याकडे रिव्हर मार्च आहे, याच्या पद्धतीने आम्ही अनेक आजूबाजूच्या लोकांना प्रबोधन करून इथे कचरा न टाकण्याबद्दल सांगितलेले आहे। अशा पद्धतीने आम्ही दहिसर नदी नक्कीच स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहोत। खरं तर हा यांचा प्रयत्नच आहे असं म्हणायला लागेल, कारण पूर्णपणे नदी स्वच्छ आहे असं वाटत नाही। दरवर्षी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आढावा घेतात खरा या नदी नाल्यांच्या स्वच्छतेचा, पण प्रत्यक्षात काय होतं हे गेल्या वर्षी पण आपण पाहिलं। यावर्षी मुंबईकरांना अशा परिस्थितीचा किंवा पाणीच पाणी मुंबई असं होऊ नये असं खरं तर मुंबईकरांसाठी आपण जरी विश्वास व्यक्त केला तरी स्वच्छता बघून तरी वाटत नाही की मुंबईकरांना यावर्षी तरी फारसा काही दिलासा मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, दहिसर। मुंबईमध्ये 26 जुलै झालं आणि त्यानंतर मिठी नदी प्राधिकरणाची स्थापना झाली, पण या नदीच्या फक्त दिसणाऱ्या भागामध्ये साफसफाई करण्यात आली। परिस्थिती जैसे थेच आहे, याबद्दल सांगतोय आमचा प्रतिनिधी उदय जाधव। शेकडो कोटी रुपये खर्च करून मिठी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात आलं मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी, परंतु मिठी नदीची नेमकी परिस्थिती काय आहे हेच आता आपण बघणार आहोत। आपण इथे माझ्या मागे बघत असाल आपण मिठी नदीच्या उगमस्थानाजवळ आहोत। विहार लेक इथून ही मिठी नदीचा उगम होतो आणि त्याच ठिकाणी उगमस्थानाजवळच हे संपूर्ण जलपर्णीचं जंगल जे आहे ते पसरलेलं आहे आणि हे जंगल अद्याप साफ करण्यात आलेलं नाहीये। ही जलपर्णी वनस्पती आहे, हा जो गाळ आहे हा असाच पडून असतो। जेव्हा पहिला पाऊस येतो, मोठा मुसळधार पाऊस पडला मुंबईत, तर हा जो गाळ आहे आणि ही जलपर्णी आहे ती वाहून खालपर्यंत वाहत जाते, अगदी माहीमपर्यंत वाहत जाते। त्यामुळे
संपूर्ण मिठी नदी जी आहे ती ठिकठिकाणी आपल्याला चोकअप झालेली पाहायला मिळते। आपण समोर जर बघत असाल फक्त समोरचा पट्टा जो आहे, जो दर्शनी भाग आहे, तो फक्त स्वच्छ करण्यात आलेला आहे। तिथली जलपर्णी जी आहे ती साफ करण्यात आलेली आहे। दोन्ही बाजूला संरक्षण भिंत जी आहे ती देखील यावर्षी बांधून पूर्ण झालेली आहे, परंतु फक्त दिखाव्यापुरतं आणि दर्शनी भागापुरता स्वच्छता करण्यात आलेली आहे। परंतु प्रत्यक्षात मात्र मिठी नदीच्या उगमस्थानाजवळचा जो हा 1 ते 1.5 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो मात्र अजूनही स्वच्छ करण्यात आलेला नाही आहे। या पट्ट्यामध्ये अजूनही कचरा आहे, जलपर्णी आहे, मोठ्या प्रमाणात जो गाळ आहे तो देखील इथं साचलेला आहे, तो मात्र अजून स्वच्छ करण्यात आलेला नाही आहे। मग मिठी नदी प्राधिकरणासाठी जे उपलब्ध करण्यात आलेले जे करोडो रुपये आहेत ते गेले कुठे? हाच गाळ शेवटी मुसळधार पाऊस आल्यानंतर वाहत जात पुढे जातो आणि तो कलिना असेल, एअरपोर्ट कॉलनी असेल आणि माहीम जवळचा जो मिठी नदीचं जे मुख आहे, जे अरबी समुद्राला मिळतं, तिथपर्यंत हा गाळ जाऊन साचतो आणि अखेर मिठी नदी हे चोकअप होते। आणि जेव्हा ओव्हरफ्लो पाऊस होतो त्या ओव्हरफ्लो पावसामध्ये ही मिठी नदी दुथडी भरून वाहू लागते आणि मुंबईसाठी हीच मिठी मग मगर मिठीचं रूप प्राप्त करते। 26/11चा पाऊस अजूनही मुंबईकर विसरले नाहीत आणि त्यापासून ना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांनी कोणताही धडा घेतल्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई। मिठी नदीच्या उगमाची स्थिती आपण पाहिली। माहीम जवळ जेव्हा मिठी नदी येते तिथे काय स्थिती आहे तेही बघूया। मिठी नदीच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेने 2016 या वर्षासाठी 52 कोटी रुपये 10 लाख रुपये निधी तरतूद केलेला आहे। मात्र प्रत्यक्षात मिठी नदीची काय परिस्थिती आहे हे आपण मिठी नदीच्या उगमस्थानाजवळ जसं बघितलं तसं आता मिठी नदीच्या मुखाजवळ माहीमला जिथे अरबी समुद्राला ही मिठी नदी मिळते त्या ठिकाणी देखील जाऊन बघणार आहोत। आपण इथे बघत असाल मी ज्या ठिकाणी आता उभा आहे हा मिठी नदीचा गाळ आहे आणि हा गाळ जो आहे हा मिठी नदीतूनच काढून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। दरवर्षी हीच परिस्थिती असते, मिठी नदीला गाळ काढला जातो आणि तो किनाऱ्यावरती जसा तसा ठेवला जातो आणि नंतर मुसळधार पावसामध्ये हाच गाळ पुन्हा मिठी नदीमध्ये जाऊन पडतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबतं। मुसळधार पावसामध्ये मिठीला जो पूर येतो त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं कारण हा गाळ आहे। हा गाळ पूर्णपणे काढला जात नाही, अन्यत्र हलवला जात नाही, हा गाळ इथेच ठेवला जातो, त्यामुळे मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते। आपण समोरच्या बाजूला जरी बघितलं तो माहीमचा कोळीवाडा आहे, तिथल्या ह्या झोपड्या आहेत, त्या किनाऱ्यावरती देखील तसाच गाळ आहे आणि कचरा देखील आपल्याला दिसतोय। हा काढण्यात आलेला नाहीये, हा काढल्या न मुळे मुसळधार पावसामध्ये मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते आणि या आपत्कालीन परिस्थितीला मुंबईकरांना दरवर्षी तोंड द्यावं लागतं। एवढा मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देखील मुंबई महानगरपालिका मिठी नदीचा कायमस्वरूपी प्रश्न का सोडवत नाही? हा गाळ जसा काढला जातो तसा तो अन्यत्र का हलवला जात नाही, फक्त किनाऱ्यावरतीच ठेवला जातो? त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा 26 जुलैसारखा महापुराला सामोरे जावं लागणार का, हा देखील एक प्रश्न निर्माण होतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई। यानंतर एक ब्रेक घेणार आहोत आपण आणि ब्रेक नंतर पोयसर नदीची काय अवस्था आहे ते बघूया। पहा फक्त IBN लोकमत। मुंबईमधल्या नद्यांच्या स्थितीबद्दल आपण बोलतोय। कांदिवली भागातली पोयसर नदी आणि तिची काय अवस्था आहे बघूया। अनेकांना तर ही नदी आहे हेच माहिती नाहीये। मुंबईतली आणखी एक महत्त्वाची नदी म्हणजे पोयसर नदी। पोयसर नदी जी संजय गांधी नॅशनल पार्कात साधारणतः कांदिवलीच्या भागामध्ये उगम पावते, तुळशी तलावाजवळ, आणि तिथून ती शहरामध्ये शिरते। या नदीचं गोडं पाणी याआधी वेगवेगळ्या घरगुती कामांसाठी वापरलं जायचं, पण आता बघा ही मुंबईची पोयसर नदी आहे का यावर विश्वास ठेवणं जर खरं तर कठीण जातं। याच नदीला कधी काही हिंदी चित्रपटसृष्टीनं भुरळ घातली होती, हे इथल्या पाण्याकडे बघून तर वाटत नाही, पण हे खरं आहे। शहेनाई चित्रपटातलं गाणं ही 1949 साली याच नदीवर चित्रित करण्यात आलं होतं, पण आता बघा तिचं रूप काय आहे। तिला नदी म्हणवतच नाही, कारण 2 भिंतींच्या आत तिचा कसा श्वास गुदमरतोय या सांडपाण्यानंही। इथे जर आता बघितलं तर सफाईची कामं अजूनही होत आहेत। कामगार ज्या पद्धतीनं काम करतायत किंवा जी संख्या आहे ती पाहता वाटत नाही की इथली साफसफाई अजूनही झालेली आहे। मध्येच आपल्याला कचऱ्याचा डोंगर तर दिसतोय, पण अगदी जर बाजूला बघितलं डाव्या बाजूला तर कचरा काढून एका कोपऱ्यात ठेवलेला आहे। विचार करा
मुंबईमध्ये पाऊस कोणतीही पूर्वसूचना देऊन येणार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली तर हा गाळ किंवा हा कचरा पुन्हा एकदा या नाल्यात जाईल किंवा पुन्हा एकदा या नदीत जाईल। आपण पाहतोय दोन्ही बाजूला अगदी समोरही अशा पद्धतीनं आपल्याला कचऱ्याचा ढीग इथे बघायला मिळतोय। कामगारांकडे जर लक्ष दिलं तर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर नेमलाय त्याने कोणत्याही प्रकारचे गमबूट किंवा चांगले ग्लोव्ज दिलेले नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये तो इथं काम करतोय। 2005 साल संदर्भात जर बोलायचं झालं तर या नदीनं पाण्याची धोक्याची पातळी गाठली होती। अनेक जणांच्या सोसायट्यांमध्ये पाणी गेलं होतं। हे सगळं गटारांचं पाणी त्यांच्या बिल्डिंगमधल्या टाक्यांमध्ये गेल्यानं अनेक दिवस पाण्याशी संबंधित आजारानं या आजूबाजूच्या परिसरातले लोक त्रस्त झाले होते। अशी ही पोयसर नदी तिला अशी बांधून ठेवली गेली आहे, तिला गटाराचं स्वरूप दिलेलं आहे आणि म्हणूनच कधी कधी ती 26 जुलैसारखं आपलं रौद्र रूप दाखवते। हा आपण सुरुवातीचा भाग बघितला जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पश्चिम द्रुतगती मार्गावरच आहे आणि इथेही सफाई झालेली नाही आहे। त्यामुळे आता आणखी आतमध्ये म्हणजे ज्या या नदीला पोयसर हे नाव पडलं त्या भागात जाऊन बघूया नेमकी काय परिस्थिती आहे। पोयसरची ही नदी जेव्हा कांदिवली ईस्टच्या रेल्वे ट्रॅक लगत येते तेव्हा आपण पाहतोय अगदी तो कोपऱ्यातला जर भागाकडे आपण लक्ष दिलं तर खरी परिस्थिती काय आहे हे लक्षात येतं। जर साफसफाई झाली आहे तर मग याला काय म्हणायचं याचं खरं तर पालिकेने उत्तर देणं गरजेचं आहे। हा पण भाग बघितला जरा माझ्या डाव्या हाताला बघूया अगदी छोटासा ब्रिज आहे हा आणि समोर आपल्याला बघायला मिळते ट्रेन जातानाचं दृश्य आणि ट्रेनच्या बाजूची ही परिस्थिती। गोठ्यातलं शेण घाण कचरा अजूनही काढलेलं बघायला मिळत नाहीये। पाहतोय आपण ही परिस्थिती या पोयसर नदीची। नदी ही संज्ञा किंवा संकल्पना याला साजेशी कोणतीही गोष्ट इथे दिसत नाहीये, तीच म्हणजे ही पोयसर नदी। बघूया आणखी पुढे काय वाढून ठेवलं या नदीत, खरंच साफसफाई झाली आहे का बघूया पुढे। पोयसरची नदी ही जेव्हा झोपडपट्टी वस्त्यातनं जाते तेव्हा ती अधिकच आकुंचन पावते। आता जर आपण इथे बघितलं तिचं हे अगदी लहानचं रूप म्हणजे हायवेला ती मोठी होती तर आतमध्ये येताच ती लहान झाली आहे। लहान नुसती झाली नाही तर तेवढीच घाणेरडी पण झालेली आहे। तेवढाच घाण आणि कचरा इथे बघायला मिळतोय। पावसाळ्याच्या तोंडावरचं हे चित्र आहे पोयसर नदीचं, जिथे आता आपण पाहतोय इथेही कोणत्याही सुरक्षेची उपाययोजना न घेता इथले सगळे कामगार काम करताना बघायला मिळतात। ज्या पद्धतीने ही घाण साचलेली आहे ती या 4 कर्मचाऱ्यांकडनं लगेचच काढून होईल असं दिसत नाहीये। एकंदर अत्यंत घाणेरडं असं विदारक चित्र आहे इथलं। इथले काही लोक आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया या नदीबद्दल खरंच त्यांना काय माहिती आहे का। सबसे पहले आपका नाम बताइए। हमारा मुन्ना गुप्ता नाम। अच्छा मुन्ना जी ये बताइए ये क्या है, नदी है या नाला है? ये तो नाला है। नाला है। रिवर मार्चचे गोपाल झवेरी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। गोपाल जी आपसे जानना चाहेंगे रिवर को नदियों को बचाने का काम आप कर रहे हैं मुंबई में। पोयसर नदी को हर साल साफ किया जाता है, बीएमसी का ये दावा, इस साल भी उन्होंने दावा किया है कि लगभग 70 से 75% तक का काम खत्म हुआ है, क्या ये सही है? वो तो आपके सामने दिख रहा है। और दूसरी बात है कि पूरा साल मार्च से लेके अगले मार्च के बीच में बीएमसी क्या कर रही है। अगर इसमें गंदगी गिर रही है तो रोज क्यों साफ नहीं हो रही है, और जो गंदगी आ रही है उसके रोकने का प्रयास क्यों नहीं हो रहा है। हर साल ये 700 करोड़ रुपया नाले सफाई के नाम पे जो खर्च होता है और उसके बाद उस पर इंक्वायरी चलती है तो उसका क्या मतलब है। नदी म्हणून म्हटलं जरी किंवा नदी जरी असली तरी सध्या तिला कुठल्याही नदीचा एखादा गुणधर्म किंवा वैशिष्ट्य बघायला मिळत नाही। अशी ही नदी निव्वळ नाला याच्यात गुरफटून राहिली आहे। इतकंच नाही तर कचरा आणि घाण नेहमीप्रमाणे इथे आहे, अजूनही कोणत्या प्रकारची घाण किंवा कचरा काढला गेला नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, पोयसर। या नदी नाल्यांच्या सफाईची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे, नगरसेवकांची आहे, पण त्याचबरोबर या नदीमध्ये इतका कचरा इतकी घाण साचली कशी आपल्यामुळे, आणि त्यामुळेच नदीचं आरोग्य राखायचं असेल किंवा नदीचा नाला तरी होऊ द्यायचा नसेल तर ती जबाबदारी शेवटी मुंबईकर म्हणून आपल्यावर येऊन पडते। इथेच थांबूया, पहा फक्त IBN लोकमत।